नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, तुम्हीही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि तुमचा फॉर्म अजून पेंडिंग किंवा तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नसतील, तर तुम्ही आता काय करायचं किंवा तुम्ही कुठे तक्रार नोंदवू शकतात याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। मी असेच राज्य सरकारच्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम आपल्या यूट्यूब चॅनलवर आणत असतो। चला तर लाडकी बहीण योजनेचे बँक खात्यात अजून पैसे आले नाहीत आणि तुम्हाला जरी तक्रार नोंदवायची तर तुम्ही तक्रार कुठे नोंदवू शकतात, कारण तक्रार नोंदवल्यानंतर तुमचे अर्ज हे फटाफट अप्रूव्ह होतील। मित्रांनो, आपल्याला माहित आहे की पूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजना लाडक्या बहिणीसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत। या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे, मात्र काही महिलांच्या बँक खात्यात अद्यापही पैसे जमा झालेले नाहीत। अशा परिस्थितीत नेमकं काय करायचं, त्या महिलांनी कुठे तक्रार नोंदवायची, तेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून पुढे सांगणार आहे। मित्रांनो, आतापर्यंत राज्यात 1 कोटी बहिणींच्या खात्यात 3,000 कोटी रुपये जमा झाले आहेत। बहुतांश महिलांच्या खात्यावर योजनेचे 2 हप्ते जमा झाले आहेत। या योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या लाडक्या बहिणी समाधानी झाल्या आहेत, तर काही महिलांना उशिरा अर्ज दाखल केल्याने त्यांच्या अर्जांची पडताळणी आणि छाननी करण्यात येत आहे। ही छाननी 31 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे। त्यानंतर ज्या महिलांना अद्याप पैसे मिळाले नाहीत अशा पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात जून, जुलै आणि ऑगस्ट अशा एकूण 3 महिन्यांचे एकूण 4,500 रुपये देण्यात येणार आहे। आता तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल आणि तुम्हाला पैसे आले नाहीत, तर तुम्ही आता काय करायचं आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारी शक्ती दूत या मोबाईल ॲपवरून ज्यांनी स्वतःचे किंवा अन्य लाभार्थ्याचे अर्ज केले असतील अशा सर्व महिला, समूह, संसाधन व्यक्ती, बचत गट अध्यक्ष, त्यानंतर बचत गट सचिव, गृहिणी, अंगणवाडी सेविका ज्यांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म लॉग इन करून भरले असतील, तर त्यांनी आता त्या नारी शक्ती ॲपमध्ये लॉग इन करून जिथे केलेले अर्ज असतील या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं जर रिमार्क असेल तर तो रिमार्क दिसून येईल। तुम्हाला जरी काही क्युरी आली असेल किंवा तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला असेल तर त्या फॉर्मच्या समोर तुम्हाला तसा ऑप्शन शो होईल। त्यानंतर त्या फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली बॉटमवर जायचे, स्क्रॉल करून तिथे तुम्हाला रिमार्क दिसेल की तुमचा जो फॉर्म आहे लाडकी बहिणीचा तो का रिजेक्ट करण्यात आलेला आहे। तर ती क्युरी तुम्ही रिसबमिट करू शकतात। पुढेच तुम्हाला रिसबमिटचा टॅब दिसून जाईल, तिथे तुम्ही रिसबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर नवीन तुम्हाला जो डॉक्युमेंट द्यायचा असेल किंवा जी क्युरी असेल ती क्युरी तुम्ही तिथं सबमिट करू शकतात। त्यानंतर काही दिवसात तुमचा फॉर्म परत तपासला जाईल आणि नंतर अप्रूव्ह केला जाईल। मित्रांनो, आता तुम्हाला जर या गोष्टीची तक्रार करायची असेल तर तुम्ही तक्रार कुठे करू शकतात, तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप ॲप हेल्पलाईन सुरू केली आहे। या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप ॲप करून आपल्या मनातील प्रश्न उत्तरे मिळवू शकतात। या व्हॉट्सअप ॲप नंबरवर संपर्क केल्यास तुम्हाला खालील प्रश्न विचारण्यात येतील आणि ते प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तिथं द्यायची। सर्वप्रथम तुम्हाला आपली भाषा निवडायची, त्यानंतर पुढे जाण्यापूर्वी कृपया तुमचा विभाग निवडायचा आहे। विभाग निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर तुमचा मतदारसंघ निवडायचा आहे। त्यानंतर तुमचे वय निवडायचे, योजना कोणत्या योजनेविषयी तुम्हाला तक्रार आहे किंवा कोणत्या योजनेविषयी तुम्हाला इन्क्वायरी करायची ती योजनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मग तुम्ही लाडकी बहीण योजना निवडल्यास तुम्हाला जर अर्ज भरण्यास काही अडचण येत असेल तर खालील मदत या बटनावर क्लिक करून आमच्याशी संपर्क साधा, तर मदत लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवेल असा मेसेज तुम्हाला येईल। तर अशा पद्धतीने आत्तापर्यंत तक्रार करण्याचं हे एक साधन उपलब्ध झालेलं आहे। त्यानंतर जर तुम्ही वेबसाईटवरून फॉर्म भरला असेल तर वेबसाईटवर एक कॉर्नरला तुम्हाला टोल फ्री नंबर असेल, त्या टोल फ्री नंबरवरही तुम्ही कॉल करून इन्क्वायरी करू शकता। मित्रांनो, तर अशा पद्धतीने ज्या महिलांचे पैसे अजून आले नाहीत त्या महिलांचे पैसे हे पुढच्या महिन्यात नक्की येतील, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले असतील। परंतु ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले नसतील किंवा पेंडिंग आले असतील तर त्यांनी प्लीज जिथं जाऊन तुम्ही फॉर्म भरले होते तिथं नवीन लॉग इन करा आणि तिथं पहा तुमची क्युरी आली असेल तर ती क्युरी पुन्हा रिसबमिट करा आणि त्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल आणि तुम्हालाही पुढचं इन्स्टॉलमेंट
पुढच्या इन्स्टॉलमेंट वेळेस तुम्हाला हे पैसे मिळतील। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओवर, तोवर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो।